तर नमस्कार मंडळी, आज खूप दिवसांना आपण व्लॉग करतोय। आज आपण आलोय वर्सुबाई नावाच्या एका मंदिराला भेट द्यायला। तो मंदिराची वैशिष्ट्य असं आहे, तो आहे डोंगरावर आणि तिथं 2.5 तासाचा ट्रॅक आहे। आणि तो मंदिर असा आहे, खेड तालुक्याच्या आणि मावळ तालुक्याच्या एक डोंगर रांग आहे, त्या डोंगर रांगेच्या वरती तो वसलेला आहे। तर आपण करूया आता ट्रॅक चालू करू। आपल्याला 15 मिनटं झालेत। पूर्ण चिखलाने ट्रॅक आहे आणि इकडून आपले गडी पुढे गेलेले आहेत सगळे, त्यांच्या मागं मी चालतोय। कसं जातोय आमचा शिवसागर, हा आपला ट्रॅकर सँडी आज व्लॉग करतोय। पुढे जर तुम्हाला दिसत असेल सुमित आपला, आणि तिथं आपला पुढे एक गाईड पण आहे आपल्याला, त्याचा पण दाखवतो तुम्हाला। हा बघा कसा चालला ट्रॅकर सँडी, अरे बापरे, पूर्ण जंगल पॅच आहे। कसं चाललोय, 2 जण आमचे सँडलवार आहेत, संग्राम ट्रॅकिंग शूज, माझे पण ट्रॅकिंग शूज, आणि तो आमचा जो गाईड आहे युवराज नाव त्याचं, तो चप्पलने चालतोय। पूर्ण चिखलच आहे, कसं चालतोय काय माहित नाही। सध्या आता पूर्ण डेंस जंगलचा पार्ट संपलाय, आता मोकळा पठार आहे। आणि हा आपला छोटा आमचा ट्रॅक लीडर आहे। नाव काय भावा तुझं? युवराज। आणि आपल्या मंदिराचं नाव काय? वर्सुबाई। भारी आहे का? हा। ट्रॅकर सँडी आता पडता वाचलाय, लय घाण सटकला होता। अरे 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 संग्राम आरामात। मंडळी, डोंगर चढणं झालं आणि ह्या निसर्गाचा सौंदर्य काय करणं। बघा खेकडा कसं धरलाय, सांगू का? सोडणार ना का? हा ना, खेकडा पकडला त्याला आपण जरा कटिंगला देऊ, त्याला पण छोटा, हो पाटील छोटच पकडू शकतो, छोटा आहे ना। पूर्ण दुःख झालंय मंडळी आणि आपण चाललोय। आपला ट्रॅक ऑलमोस्ट संपायला आलेला आहे, 5 मिनिटाचा रोड राहिलाय, एवढा कव्हर करूया आता लवकरात लवकर। शेवटी मंडळी 2.5 तास ट्रॅक करून आपण त्या मंदिराजवळ पोहोचलो। चला दर्शन घेऊया मंडळी, शेवटी पोहोचलो। हे आहे ते ऐतिहासिक मंदिर, आपण आता दर्शन घेऊया। तर मंडळी, हे आहे वर्सुबाई देवीचं मंदिर। हे मंदिर आहे ना मित्रांनो, खेड तालुका आणि आपल्या मावळ तालुक्याच्या एकदम बाउंड्रीमध्ये वसलेलं आहे। आणि हे 2.5 तास ट्रॅक लागतो या मंदिराला पोहोचण्यासाठी। मंडळी, पहिलं मंदिर या बाजूला होतं, गावकऱ्यांनी स्थापना या बाजूला मंदिराची केली, या बाजूला वास्तू आहेत आणि ते पुजारी मंदिराचे। देवीचं दर्शन घेतलं, मग आपले सगळे गाडी नेहमीसारखं मॅगीची तयारी करतात। ते विषय असा आहे, आपला जो कॅन आहे ना त्यात गॅस खूप कमी आहे, तर मॅगी ऑलमोस्ट झालेली आहे। चाय करायचा आमचा प्लॅन आहे, होईल का नाही काय माहिती। चला, मंदिर परिसरामध्ये मित्रांनो भरपूर इतिहासकालीन वास्तू आहेत सगळीकडे। बघा, या साईडला पण वास्तू आहेत, तिकडं पण वास्तू आहेत, आणि सगळीकडं काही ना काही अवशेष आहेत मित्रांनो। ते बघा वास्तू आहेत इकडं तिकडं सगळीकडे। हा एक स्तंभ आहे, तिकडे एका देवाची मूर्ती वाटते मला, आणि हे बघा त्या बाजूला जुनं मंदिर। आणि अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय आणि आता आपण चालू करूया परतीचा प्रवास। मंदिर खूप चांगलं आहे आणि खूप अशा जुन्या वास्तू आहेत जे म्हणजे ज्या इतिहासात त्यांना इंटरेस्ट आहे बघायला, की वास्तू, जुने वास्तू, मंदिरे कशी होती आपल्या इतिहासातले, तर त्यांना ही जागा मी रिकमेंड करतो। संग्राम, चला लवकर, काय बघतोय? आला का बरोबर कंटाळा आजचा? नवीन बघतोय काय काढायचं, चला। डार्क फॉरेस्ट
आता आम्ही धुक्यामुळं काही कळत नाहीये. जाताना मंडळी खूप सोपं वाटत होतं, पण आता बघा किती चिखल आहे. बघताय का, पूर्ण पायमध्ये जातोय माझा. खतरनाक ट्रेक आहे मंडळी. आमचा एक मित्र पडलेला आहे, बिचारा लागलेला आहे. आई शपथ, लागला सोया आता लागले. त्याला जाऊ छोट्या मोठ्या गोष्टी होतात ह्या आठवतात.